नमस्कार मित्रांनो, तुमचे स्वागत आहे इन्फोनिक अकॅडमी या चॅनलवर. मागच्या 3 व्हिडिओमध्ये आपण 3 महत्त्वाचे टॉपिक कव्हर केले होते, ज्यातून आपले 5 मार्क कमीत कमी निश्चित झाले होते. जर तुम्ही ते पाहिले नसतील तर पाहून घ्या. फक्त 7 ते 8 मिनिटमध्ये एक व्हिडिओमध्ये तुमचे 2 ते 3 मार्क कव्हर होत होते. म्हणून जर तुम्ही पाहिले नसतील तर प्लेलिस्ट बनवली आहे, त्यात जाऊन तुम्ही ते व्हिडिओ पाहू शकता. त्यासोबत 2 शॉर्ट व्हिडिओ पण बनवलेत. त्या 1-1 मिनिटाचे व्हिडिओ आहेत. त्याच्यातनं तुमचे 2 शॉर्ट व्हिडिओमधून 2 मार्क कव्हर होतील. आज आपण असाच महत्त्वाचा टॉपिक पाहणार आहोत, अध्ययन उत्पत्ती. यावर एक पेपरला 3 ते 4 क्वेश्चन विचारले जातात. मी PYQ पण घेणार आहे या व्हिडिओमध्ये, म्हणून शेवटपर्यंत पहा आणि लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा. तर आपण आधी पाहूया कसे PYQ कसे राहणार आहेत. हे बघा, हे PYQ इतके हे 4 हे 3 एका पेपरला आलेले क्वेश्चन आहेत. मग असेच आपण सर PYQ घेणार आहेत, म्हणून शेवटपर्यंत व्हिडिओ पहा आणि लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा. तर चला सुरू करूया. तर अध्ययन उत्पत्तीचे 3 प्रकार आहेत. सर्वात आधी आधुनिक उत्पत्ती, एक आहे साहचर्यवादी उत्पत्ती आणि एक आहे ज्ञानात्मक उत्पत्ती. तुम्हाला हा टेबल आठवण ठेवायचा आहे. या टेबल जरी तुम्ही आठवण ठेवला, पेपर 1 वाल्यांनी तर हा टेबल आठवण केला तर 99% गॅरंटी की तुम्हाला फुल मार्क भेटतील. ते याच्यावरती क्वेश्चन आला तर, आणि येतातच 3 ते 4 क्वेश्चन येतात, तुम्हाला फुल मार्क भेटतील फक्त हा टेबल आठवण ठेवला तर. आणि पेपर 2 वाल्यांनी हा टेबल आठवण ठेवला तर त्यांचे पण 80 ते 90% मार्क कव्हर होतील. की कदाचित एखादा दुसरा आला क्वेश्चन तर तेही आपण पुढे पाहणारच आहोत. पण हे महत्त्वाचं आहे. हा टेबल मी तुम्हाला समजवणार आहे आणि या टेबलमध्ये काय महत्त्वाचं आहे, कसं या टेबलला पाठ करायचे हे सर तुम्हाला सांगणार आहे. तर सर्वात आधी आपण पाहूया साहचर्यवादी उत्पत्ती. यालाच इंग्लिशमध्ये काय म्हणतात, असोसिएशनिस्टिक थिअरी. ते याच्यामध्ये पण 6 प्रकार आहेत. त्यासोबत कॉग्निटिव्ह थिअरी, ज्ञानात्मक उत्पत्ती याच्याचे 5 प्रकार आहेत, आणि आधुनिक उत्पत्ती याचे 3 प्रकार आपल्याला पाहायला भेटतात. तर सर्वात आधी आपण पाहूया साहचर्यवादी उत्पत्ती. प्रयत्न प्रमाद पद्धती आणि सहसंबंध पद्धती. म्हणजे एकच आहे प्रयत्न प्रमाद, त्याला सहसंबंध असंही क्वेश्चन विचारू शकतात. म्हणजे सेम नाव आहेत, समानार्थी शब्द आपण म्हणतात ना तसं. तर याचं उत्पत्तीचं जनक कोण होता? थॉर्नडाईक असं त्याचं इंग्लिशमध्ये नाव आहे, थॉर्नडाईक. त्याने कोणावर प्रयोग केला होता? मांजरीवर. हे आठवण ठेवायचे की ही उत्पत्ती कोणती, ती कशात येते, साहचर्यवादीमध्ये येते की ज्ञानात्मकमध्ये येते की आधुनिकमध्ये येते. तर ती साहचर्यवादीमध्ये पहिले प्रयत्न प्रमाद पद्धती, त्याचा जनक आहे थॉर्नडाईक, आणि त्याने कशावर प्रयोग केला? मांजरीवर. त्याचं आउटपुट काय निघाले ते आपण पुढे पाहणार आहोत. पण तुम्हाला पेपर 1 वाल्यांना तर इतकं काही डिटेल विचारत नाही, फक्त हे आठवण ठेवावं लागेल. अभिजात अभिसंधान उत्पत्ती, याचं जनक आहे पॅवलॉव, आणि याने कुत्र्यावरती प्रयोग केला होता. साधक अभिसंधान उत्पत्ती, याचा जनक आहे स्किनर, आणि याने कबूतरवर प्रयोग केला होता. वर्तनवादी उत्पत्ती, याचा जनक आहे वॉटसन. पद्धतशीर वर्तन दृढीकरण आणि उत्पत्ती, याचा आहे हल. आणि सान्निध्य अध्ययन उत्पत्ती, याचा आहे गुथ्री. हे असं साहचर्यवादी उत्पत्तीचे हे 6 प्रकार आहेत. तुम्हाला हे पण विचारू शकतं की साहचर्यवादी उत्पत्तीचे कोणता पर्याय नाही, मग तुम्हाला याच्यापैकी 3 देतील आणि एखादाही याच्यामधला देऊन देतील, मग तुम्हाला ते ओळखायचं राहील. असाही एक क्वेश्चन आलेला आहे, ते PYQमध्ये आपण पाहणार आहोत. ज्ञानात्मक उत्पत्ती काय असते? याच्यात किती प्रकार आहेत? याच्यात 5 प्रकार आहेत. त्याच्यापैकी आहे समकारवादी, समष्टीवादी, मर्मदृष्टी उत्पत्ती. हे सर्व एकच नाव आहे, म्हणजे याचे समानार्थी शब्द येते तिघं. यांच्यापैकी कोणतंही एक नाव घेऊन तुम्हाला क्वेश्चन हा विचारला जाऊ शकतो. त्याच्यात ज्ञानात्मक क्षेत्रीय उत्पत्ती हे लेविनने केलेले. तुम्हाला हे समकारवादी हे कोणी केलेलं आहे? याचे 3 आहेत जे जनक होते ते, म्हणजे शास्त्रज्ञ कोहलकर, कोफका आणि वर्दायमर. यांनी कोणावरती प्रयोग केला होता? चिंपांजीवर. ज्ञानात्मक क्षेत्रीय उत्पत्ती, याचा जनक कोण आहे? लेविन. अर्थपूर्ण अध्ययन अनुपदेशन उत्पत्ती, याचा कोण आहे? आसुबेल. ज्ञानात्मक अध्ययन उत्पत्ती, याचा कोण आहे? जेरोम ब्रुनर. आणि श्रेणीबद्ध अध्ययन उत्पत्ती, याचा कोण आहे? रॉबर्ट गॅग्ने.
आणि तिसरं आधुनिक उत्पत्ती. याचे 3 प्रकार पडतात. त्याच्यात पहिला आहे प्रभुत्व संपादन उत्पत्ती. याचा डॉक्टर ब्रूम आहे. सामाजिक निरीक्षात्मक अध्ययन उत्पत्ती याचा अल्बर बांदोरा आहे. आणि त्याचसोबत माहिती प्रक्रियाकरण अध्ययन उत्पत्ती याचा कोण आहे? डोनाल्ड नॉर्मन. तर तुम्हाला मी सांगितलं ना PYQ वरती एक क्वेश्चन असा येतो की आधुनिक उत्पत्तीचं याच्यामध्ये कोणता प्रकार नाही. मग याच्यावरती एक PYQ आलेला आहे. आपण पुढे पाहणार आहोत, पण त्याचा तो PYQ कसा होता? आधुनिक उत्पत्तीमध्ये यांच्यापैकी कोणती उत्पत्ती येत नाही. तर त्याच्यात 3 ऑप्शन हे होते आणि चौथा एखादा दुसरा ऑप्शन दिलेला होता. मग तुम्हाला हे आठवण ठेवायचं आहे. जर तुम्ही हे आठवण ठेवलं, तुमचे मी गॅरंटीने सांगतो जितक्या मार्काचे क्वेश्चन येतील 90% क्वेश्चन पेपर 1 वाल्यांचे ते 99% कव्हर होऊन जातील, पण पेपर 2 वाल्यांचेही 90% क्वेश्चन कव्हर होऊन जातील. हा चार्ट तुम्हाला आठवण ठेवायचा आहे, हा महत्त्वाचा आहे. तर चला आता पुढील आपण शिकूयात. ते आता डिटेलमध्ये थोडंसं माहिती घेऊयात. दुसऱ्या जे पेपर 2साठी पण इम्पॉर्टंट आहे आणि पेपर 1साठी प्रश्न विचारू शकतात. तर सर्वात आधी आहे प्रयत्न प्रमाद कोणाची होती? थॉर्नडाईक. ॲनिमल इंटेलिजन्स त्याचं बुक आहे. त्याचं मुख्य कल्पना काय होती? वारंवार प्रयत्न व चुका करून अध्ययन होते. त्याचं म्हणणं काय आहे? वारंवार आपण प्रयत्न करतो आणि त्याच्यातनं चुका होतात आणि त्याच्यातनं आपण शिकतो. त्याचं ही मुख्य कल्पना होती. अध्ययनविषयक 3 नियम त्याने मांडले होते: तत्परतेचा नियम, सरावाचा नियम आणि परिणामाचा नियम. शिकण्याची तयारी आवश्यक असते. तत्परतेचा नियम म्हणजे शिकण्याची तयारी आवश्यक असते. सरावाचा नियम म्हणजे सरावाने अध्ययन दृढ होते. म्हणजे सरावाने तुमचं अध्ययन जास्त आता आपले सराव करतो आपण, ते आठवण राहतं ना लॉंग टर्मपर्यंत. तर ते सरावाचा नियम, सरावाने अध्ययन दृढ होते. परिणामाचा नियम, यश मिळाल्यास अध्ययन मजबूत होते. परिणामाचे नियम काय म्हणतो? यश मिळाल्यावर अध्ययन मजबूत होते. म्हणजे तुम्हाला एखाद्या गोष्टीमध्ये चांगलं यश भेटलं, मग तुमची मोटिवेशन वाढतं. तुम्हाला अजून वाटतं की आपण हे करू शकतो. आपली कॉन्फिडन्स लेवल वाढून जाते. जसं की तुम्ही आता TET पास होणार, CTET पास होणार. जर तुम्ही TET CTET पास झालं तर तुमचं कॉन्फिडन्स वाढेल आणि तुम्ही टेटमध्येही चांगले मार्क मिळवू शकतो असं तुमचा कॉन्फिडन्स होईल आणि तुम्ही टेटमध्येही चांगले मार्क मिळवू शकतात. त्याच्यात यश पाहण्याची शक्यता जास्त असते. दुसरा आहे अभिजात. याला शास्त्रीय अभिसंधान असे म्हणतात. आणि पॅवलॉव आपण पाहिलं, त्याचा शास्त्रज्ञ पॅवलॉव होता आणि त्याने कुत्र्यावरती हे आपलं हे केलं होतं, काय म्हणतात त्याला, प्रयोग केला होता. हां. आणि मुख्य कल्पना काय होती? शिक्षणालाच उद्दीपक. त्याने उद्दीपक हा शब्द वापरला आहे. तुम्ही लक्षात ठेवणार, शिक्षण ठेवा. म्हणजे उद्दीपक आलं तर शिक्षण प्लस प्रतिसाद याच्या साहचर्यामुळे अध्ययन होते. साहचर्य हा शब्द आठवण ठेवा बरं. याच्यावरती क्वेश्चन आलेला आहे. तुम्ही साहचर्यामुळे कोणाची आहे? अभिजात अभिसंधान कोणी दिलं आहे? पॅवलॉव. अशा प्रकारे तुम्हाला आठवण ठेवायचे आहे. एकदम बारीक बारीक गोष्टी तुम्हाला आठवण ठेवले तर तुमचे एक कॉन्सेप्ट क्लिअर होईल आणि कसाही म्हणजे कठीण क्वेश्चन आला तरी तुम्ही ते कॉन्क्युअर करू शकता. याचं काय म्हणणं आहे? उद्दीपक प्लस प्रतिसाद याच्या सहचार्यामुळे अध्ययन होते. म्हणजे उद्दीपक तुमचं शिक्षण आणि प्रतिसाद तुम्ही त्याच्याबद्दल किती तत्पर आहात त्याच्याने तुमचं अध्ययन चांगलं होते. आता प्रयोग काय केला होता याने? 1 घंटा, म्हणजे एक कुत्रा होता, कुत्र्याला बंद केलं, घंटा वाजवली, अन्न दिले. पहिल्या वेळेस घंटा वाजवली, घंटा बेल वाजली आणि अन्न दिले. नंतर फक्त घंटा वाजवली, नंतर अन्न नाही दिले, फक्त घंटा वाजवली. पण त्याच्या तोंडात लाळ ही म्हणजे परत निर्माण झाली होती. पण कारण त्याला असं वाटलं की अन्न देत आहे, घंटा वाजली म्हणजे अन्न भेटतं, असं त्याचा पूर्वाग्रह झाला. असं त्याचं प्रयत्न प्रमाद उत्पत्ती हे अभिजात अभिसंधान उत्पत्ती आपल्यांना सांगत असते. हे पॅवलॉवने कुत्र्यावरती प्रयोग केलेला होता. त्यासोबत साधक अभिसंधान हे कोणाची आहे? स्किनर. मुख्य कल्पना काय याची? बक्षीस व शिक्षा दिल्याने वर्तनात बदल होते. जर तुम्ही बक्षीस दिले तर त्याचं वर्तन अजून चांगलं होतं, त्याचं अजून तो मोटिवेट होतो, तो अजून चांगलं काम करायला तयार होतो. आणि शिक्षा दिली तरी तो घाबरतो, तो पुन्हा ती चूक करत नाही, परत ते चांगलं बेटर करायचा प्रयत्न करतो, असं त्याचं म्हणणं आहे. कोणाचं? स्किनर. साधक अभिसंधान उत्पत्तीमध्ये. त्याचं शॉर्टमध्ये मी तुम्हाला अभिजात वर्सेस साधक यांच्या डिटेलमध्ये तुम्हाला 1 शॉर्ट म्हणजे 1 मिनिटाचा व्हिडिओ पाठवेल मी तुम्हाला. त्याच्यात त्यांचे दोघांचे डिफरन्स राहतील आणि त्याच्यातनं तुमचे सर्व टॉपिक क्लिअर होतील. 1 मिनिटात तुमचा टॉपिक क्लिअर होईल. साधक आणि अभिजात यांचा डिफरन्स याच्यावरती एक क्वेश्चन येऊ शकतो, म्हणजे येतोच, एक गॅरंटीनं सांगतो मी. ज्ञानात्मक अध्ययन उत्पत्ती याचं काय व्याख्या काय आहे? विद्यार्थी फक्त उद्दीपन
प्रतिक्रियाद्वारे शिकत नाही, तर तो विचार, स्मरण, आकलन, निरीक्षण, कल्पना यांच्या मदतीने शिकतो. आपलं याने अभिसंधानमध्ये काय सांगितलं तर उद्दीपक आणि प्रतिसादने शिकतो. पण याने काय सांगितलं ज्ञानात्मकमध्ये की विद्यार्थी फक्त उद्दीपनाने नाही शिकत, फक्त शिक्षणाने नाही शिकत, तर तो विचार, विचार त्याच्या मनात विचार येतात, त्याचे जे स्मरण करतो, आकलन, ते एखाद्या गोष्टीचं आकलन, ही गोष्ट का घडते, कशी घडते, याचं जे आकलन असतं ते निरीक्षण म्हणजे एखाद्या गोष्टीकडे टक लावून त्याने पाहणे आणि त्याचं निरीक्षण करणे की कसं घडतंय, का घडतंय, हे सर्व निरीक्षण. कल्पना, त्याचा डोक्यात वेगवेगळ्या निर्माण होणाऱ्या कल्पना यांच्या मदतीने तो शिकत असतो. याच्यात ज्ञानात्मक अध्ययन उत्पत्तीमध्ये आपले प्रकार आपण पाहिले होते, ते डिटेलमध्ये पाहण्याची काही एवढी गरज नाही, पण एक दोन आपण पाहू घेऊया. पण तो चार्ट तुम्हाला आठवण ठेवायचा आहे. मी तुम्हाला परत सांगतोय, तो चार्ट आठवण ठेवला तर तुमचं पूर्ण मार्क कव्हर होतील. तर समकारवादी, समष्टीवादी उत्पत्ती, समकारवादी आणि समष्टीवादी समानवादी शब्द आहे. कोहलर आणि काफेको आपण वर्धमायनर हे तीन शास्त्रज्ञ आहेत. अध्ययन म्हणजे समस्येचे आकलन होऊन योग्य उपाय सापडणे. अध्ययन काय असतं, समस्या सापडते आणि त्याचा उपाय आपण सापडवण्याचा प्रयत्न करतो आणि उपाय सापडतोय, याला अध्ययन असे म्हणतात. यानं कोणावर प्रयोग केला, याने एका चिंपांजीवरती प्रयोग केला होते. त्याचं नाव आपण म्हणजे चिंपांजीवरती त्याने प्रयोग केला. त्याने काय केलं, केळी उंच टांगली व काठ्या खोके ठेवले, म्हणजे एक बॉक्स म्हणजे एक पिंजरा ठेवला, त्याच्यात केळीवरती टांगले त्याने, आणि काठ्या व खोके ठेवले. मग काय केलं, त्या चिंपांजीला पॅक करून दिलं आणि मग त्याने चिंपांजीने वेळेनुसार आपल्या डोकं लावून केळी उंच टांगलेल्या होत्या म्हणून काठ्याचा आणि खोक्याचा वापर करून त्या काठीने केळी घेतली. म्हणजे त्याने समस्या जाणून घेतली आणि त्याच्यानंतर त्याचा उपाय शोधला. म्हणून त्याचा काय शैक्षणिक उपयोग काय होऊ शकतो, विद्यार्थ्यांना समस्या सोडू द्या, म्हणजे समस्या जेव्हा भेटतील तेव्हा तो समाधान शोधण्याचा प्रयत्न करेल. प्रत्यक्ष अनुभव द्या, त्याला प्रत्यक्ष अनुभव येईल तेव्हा त्याचा माइंड हा प्रिपेअर होईल. विचारशक्ती वाढवा, विचारशक्ती जेव्हा वाढेल तेव्हा त्याचं आपोआप तो आपले समस्या सोडवण्यासाठी कॅपेबल होईल. अशा प्रकारे आपण हे ज्ञानात्मक अध्ययन उत्पत्तीचं समकारवादी उत्पत्ती आपण पाहिलं आहे. याच्यानंतर आपली आहे साहचर्यवादी उत्पत्ती. साहचर्यवादी उत्पत्ती वगैरे आपण हे बघा, हा टेबल आहे ना, हा टेबल पाठ करा, तुम्हाला मी गॅरंटीन सांगतो याच्यावरती क्वेश्चन येतील. त्याचसोबत आहे ज्ञानात्मक क्षेत्रीय उत्पत्ती. कोणी लिहिले, कर्ट लेव्हिन. व्याख्या काय, व्यक्तीने वर्तन हे तिच्या व्यक्तिमत्व व वातावरण यांच्या परस्पर संबंधातून निर्माण होते. एखाद्या व्यक्तीचं वर्तन तिचं व्यक्तिमत्व हे कशावरती संबंधित असते, व्यक्तिमत्व म्हणजे त्याचं स्वभाव कसा आहे, काय आहे, आणि वातावरण म्हणजे आजूबाजूचा परिसर कसा आहे, त्याच्याने त्याचं वातावरण आणि व्यक्तिमत्व याचं जे परस्पर संबंध असतात त्याने त्याचं व्यक्तीचं वर्तन हे ठरत असते. म्हणजे आता एखाद्याचं स्ट्रिक्ट वातावरण आहे मग तो दाबून राहतो, एखाद्याचं मोकळं वातावरण आहे मग तो मोकळ्याप्रमाणे राहतो. असं आपल्यामध्येही दिसत असतं. आपण स्वतःचा स्वभाव पण पाहू शकतो. आपलं वातावरणाशी जे स्वभाव असतो म्हणजे वातावरण त्याच्यावरती खूप म्हणजे प्रभाव टाकत असते. तुम्ही विचार करून बघा, तुमचा स्वभावही वातावरणाशी मेल खाणारा असेल. तर वर्तनामध्ये त्याने प्रयोग काय केला, गटवर्तन व नेतृत्व शैलीवर प्रयोग केला त्याने. गटवर्तन म्हणजे गटाचं वर्तन आणि नेतृत्व म्हणजे एखाद्याचे नेतृत्व कसं आहे याच्यावरती त्याने प्रयोग केला होता. तर त्याच्या वर्तनामध्ये महत्त्वाचे असणारे घटक कोणते असतात, प्रेरणा असते म्हणजे प्रेरणा भेटते, ध्येय, जीवनक्षेत्र, शक्ती आणि अडथळे, हे सर्व घटक हे वर्तनामध्ये महत्त्वाचे घटक असतात. तर शेवटचा भाग आहे आपला आधुनिक उत्पत्ती, सामाजिक अध्ययन. आधुनिक उत्पत्तीमध्ये एक प्रकार असतो सामाजिक अध्ययन उत्पत्ती. कोणी मांडलं आहे, बांदुरा. व्याख्या काय, विद्यार्थी इतरांचे निरीक्षण करून शिकतो. आपल्याला स्वाभाविक दिसतं ना, आपण जेव्हा लहान असतो, लहान मुलाला पाहतो तो वडिलांचं अनुकरण करत असतो किंवा आपल्या शिक्षकांचे अनुकरण करत असतो. म्हणून विद्यार्थी इतरांचे निरीक्षण करून पाहतो. एखाद्याने दगड मारला तर तो दगड मारतो, असं काहीतरी प्रयत्न करत असतो. त्याने प्रयोग काय केला, मुलांना आक्रमक वर्तन दाखवले. त्याचे जे शाळेतील मुलं असतील किंवा आजूबाजूची मुलं असतील त्यांना आक्रमक म्हणजे असं राग केला त्याने एखाद्या गोष्टीवर आणि मुलांनी त्याचं अनुकरण केलं आणि त्यांनी दुसऱ्या गोष्टीवरती आपला राग आणि आपलं वर्तन दाखवलं. आपले वर्तन त्यांनी अनुकरण करून तसंच सेम टू सेम केलं. म्हणजे त्याने एखाद्या मुलावरती राग केला असेल, मग त्या मुलं आता मोठ्यांवरती करू शकत नाही, मग त्याने एखाद्या बाहुलीवर किंवा एखाद्या वस्तूवरती, एखाद्या निर्जीव वस्तू असते
त्याच्यावरती त्याने त्याचा आपला राग काढला आणि तसंच वर्तन त्याने त्या बाहुलीसोबत त्या वस्तूसोबत केलं असेल. त्याने प्रक्रिया कशी घडते ही आधुनिक उत्पत्तीची, सामाजिक अध्ययन उत्पत्तीची कशी प्रक्रिया घडते? पहिले निरीक्षण करतं मुलगा, पहिले निरीक्षण करतो, मग अनुकरण करतो, मग अनुकरणातून शिकण्याचा प्रयत्न करतो आणि मग प्रोत्साहन भेटते, परत परत प्रोत्साहन भेटते त्याला स्वतःच्या मनातून. त्याच्यानंतर आपले प्रभुत्व संपादन ब्लूम. कोणाची आहे? प्रभुत्व संपादन ब्लूमची आहे. व्याख्या काय आहे? प्रत्येक विद्यार्थी योग्य वेळ, योग्य पद्धत आणि आवश्यक मदत दिल्यास एखाद्या विषयात प्रभुत्व मिळू शकतो. आता तुमचंच उदाहरण घ्या. जर तुम्ही TETचा बालमानसशास्त्रामध्ये एखादा वेळ दिला, थोडासा वेळ दिला, एक माझी व्हिडिओ पाहिलं तर तुम्हाला 10 मिनिटात तुमचं टॉपिक कव्हर होईल. पण तुम्ही जर वेळ दिला, योग्य पद्धत वापरली, म्हणजे मी जे सांगतोय ती पद्धत वापरली आणि आवश्यक मदत दिल्यास, म्हणजे मदत तर मी करतो जे, आणि किंवा दुसरेही करत असतील, किंवा नोट्सने काही पुस्तकं वगैरेंनी तुमची मदत होत असेल, तर एखाद्या विषयात मास्टरी, प्रभुत्व मिळू शकतं. प्रभुत्व म्हणून त्याला प्रभुत्व संपादन असे म्हणतात. कोणी लिहिलेलं आहे? ब्लूम. मास्टरी म्हणजे प्रभुत्व. जर तुम्ही एखाद्या वेळ दिला आणि योग्य पद्धत वापरली आणि आवश्यक तुम्हाला मदत भेटली, तर तुम्ही एखाद्या गोष्टीत पारंगत होणार आणि तुम्ही TET आरामाने पास करणार. तर आपण TETचं उदाहरण घेतलं. त्यांनी उद्दिष्टांचे भावात्मक, बोधात्मक आणि क्रियात्मक अशा 3 क्षेत्रात श्रेणीबद्ध वर्गीकरण केले. कोणी? ब्लूमने. याच्यावरती ही क्वेश्चन आलेला आहे. त्यांनी उद्दिष्टांचे भावात्मक, बोधात्मक आणि क्रियात्मक अशा 3 क्षेत्रात श्रेणीबद्ध वर्गीकरण केले आहेत. असे 3 क्षेत्र आहेत बरं. PYQ. आता आपण PYQकडे वळूया. आता ही पूर्ण टॉपिक आपला कव्हर झाला आहे. तुम्ही जर समजला नसेल थोडाफार, तर तुम्ही रिवाईज करू शकतात, म्हणजे मागे जाऊन व्हिडिओ पाहू शकतात. तर PYQ आपण पाहूयात. श्रेणीबद्ध अध्ययन उत्पत्तीचे जनक. सीधा क्वेश्चन, फक्त तुम्हाला तो चार्ट आठवण आहे ना. श्रेणीबद्ध अध्ययन उत्पत्तीचे जनक कोण आहेत असं विचारलं आहे. आता श्रेणीबद्ध अध्ययन उत्पत्ती कुठे पाहणार आपण? इथं श्रेणीबद्ध कुठे आहे? श्रेणीबद्ध अध्ययन उत्पत्तीचं जनक कोण आहे? रॉबर्ट गॅग्ने. मग याचं उत्तर काय आहे? गॅग्ने. हा केव्हा आलेला आहे? 2024ला पेपर 1ला क्वेश्चन आलेला आहे. त्यानंतर अभिजात अभिसंधान उत्पत्तीचा पुरस्कर्ता कोण आहे? पॅवलॉव. 2024 पेपर 1 2024लाच दुसरा क्वेश्चन. अभिजात अभिसंधान उत्पत्तीचा पुरस्कर्ता. अभिजात अभिसंधान उत्पत्ती कोणी? पॅवलॉव. कोणावरती? कुत्र्यावर. हे साधे क्वेश्चन आहे. तुम्हाला सांगितलं ना, चार्ट वाचलं तरी होऊन जाईल. विद्यार्थ्यांना, आणि हा थोडासा ट्रिकी क्वेश्चन आहे, विद्यार्थ्यांना मूळाक्षरे शिकवताना त्या मूळाक्षरांना सुरुवात होणारे चित्र दाखवावे. काही काळानंतर ही मुले चित्र न दाखवताही केवळ मूलाक्षरांनी उच्चारांना भावार्थ समजू शकतात. शिक्षणाच्या या पद्धतीस काय म्हणतात? हा 2024ला आलेला आहे, पेपर 1ला झालेला आहे. अभिसंधान पद्धती असे त्याला म्हणतात. त्यासोबत आता चौथा क्वेश्चन आहे. उद्दिष्टांचे श्रेणीबद्ध वर्गीकरण करताना डॅश याने बोधात्मक क्षेत्राचा विकास कसा होतो व भावनात्मक क्षेत्राचा विकास कसा होतो, त्याचे टप्पे म्हणजेच उद्दिष्ट निश्चित करून क्रम निश्चित केला, असं याचं आपल्यांना कोणी म्हटलं आहे आणि याचं जनक कोण आहे हे विचारलेलं आहे. तर आपण पाहूया. याचं कोण आहे? डॉक्टर ब्लूम आहे. आणि हा पेपर 2ला आलेला आहे. पेपर 2ला आलेला क्वेश्चन 2024ला आहे. आता 2ला तुम्हाला 1चे झाले, 1चे 3 ते 1 क्वेश्चन तुम्ही घेतला नाही. 2024चा 3 क्वेश्चन तरी झाले होते आणि या 2024चा पार्ट 2 म्हणजे पेपर 2 1 प्रश्न झाला. त्याचसोबत पेपर 2चा अजून हा 1 क्वेश्चन आहे बघा. व्यक्तिविशिष्ट परिस्थितीत एका पद्धतीने यश मिळाल्याचा अनुभव त्रादृश्य अशा दुसऱ्या परिस्थिती ही यश देणारी तीच पद्धती अवलंबितो यांच्या उत्पत्तीद्वारे सिद्ध झाले. तुम्ही या पूर्ण याचा शिकलात तरी तुम्हाला हा क्वेश्चन येईल. आणि तुम्हाला जर आठवण राहिलं नाही तरी तुम्हाला तो चार्ट आठवण आहे ना. थॉर्नडाईकचं कोणता पद्धत आहे त्याची काय? प्रयत्न प्रमाद होताच चेतक प्रतिहार उत्पत्ती असं म्हणतात. हे प्रयत्न प्रमाद त्यांनी फक्त नाव बदलून दिलं. चेतक प्रतिहार उत्पत्ती हा 2024ला पेपर 2. हे नाव आठवण राहिलं नाही, पण त्याने 3 जे नावं दिले होते ते तुम्ही जे चार्टमध्ये वाचले तेच नाव होते. मग तुम्ही ते डिवाईड करू शकतात आणि जे बरोबर आहे ते तुम्ही अंदाजा लावू शकतात. लगेच हा पुढचा क्वेश्चन. हा केव्हा आहे? मानसशास्त्रज्ञ आणि उत्पत्ती याचं जोड्या लावायच्या होत्या. 2025ला पेपर 2ला क्वेश्चन आलेला आहे. हे पेपर 2चा क्वेश्चन सांगतोय तुम्हाला. संयोजनवादी उत्पत्ती, अभिजात अभिसंधान, साधक अभिसंधान, मर्मदृष्टी उत्पत्ती. स्किनर, पॅवलॉव, कोहलर आणि थॉर्नडाईक. हे बघा, सीधा तुम्हाला तो चार्ट आठवण राहिला तर याचं उत्तर सेकंडात राहील. म्हणजे 2 जरी आठवण राहिले ते सेकंडात उत्तर राहील. याचं काय? DBAC. याचं D, याचं B, याचं A आणि याचं C. झालं क्लिअर?
सोबत आता पुढचा क्वेश्चन आहे, आधुनिक उत्पत्तीमध्ये खालीलपैकी कोणाचा समावेश होत नाही. त्यांनी 4 पर्याय दिले ते. मी तुम्हाला क्वेश्चन सांगितलं ना, आधुनिक उत्पत्तीमध्ये 3 असतात: प्रभुत्व संपादन, सामाजिक निरीक्षणात्मक आणि माहिती प्रक्रियाकरण अध्ययन उत्पत्ती, हे 3 असतात. आणि चौथं त्यांनी दुसरा पर्याय दिला, तर तेच नॉर्मली आन्सर असेल. तुम्हाला आठवण ठेवायचं त्यांनी नाही विचारलं आहे की हा विचारलं आहे, हे तुम्हाला लक्ष ठेवायचं नाही, तर गोंधळ होत असतो आपल्याला. हा 2021ला पेपर 1ला क्वेश्चन आलेला आहे. आता सामाजिक निरीक्षणात्मक उत्पत्ती कोणत्या शास्त्रज्ञाने मांडली, हा 2021ला पेपर 1ला आलेला आहे, अल्बर्ट बांदुरा. नव्याने येणारे अनुभव हे जुन्या अनुभवात साधर्म्य सान्निध्य इतर नियमानुसार मिसळत जाऊन त्यांच्या साखळ्या तयार होत असतात, असे मत मांडून साहचर्यवादी, तुम्हाला सांगितलं होतं ना, साहचर्यवाद्यावर आधारलेली प्रबोध प्रक्रियेची उत्पत्ती कोणत्या मानसशास्त्रज्ञांनी सादर केली. आता हे प्रबोध पद्धती ही आपली शिकण्यात नाही आपली, पण आपण ते 3 पर्याय होते ते आपल्या चार्टमधले होते आणि हा चौथा वेगळा होता, म्हणून तुम्ही अंदाजा लावू शकत होते की हा चौथा पर्याय याचा आन्सर असेल. कधी कधी ते ट्रिकी क्वेश्चन विचारतात जे याच्या बाहेर असतात, पण तुम्हाला ते असं क्वेश्चन विचारलं असतं, 3 तुमच्या आठवण येतील पर्याय असतील ना, एक वेगळा असेल, मग तुम्ही त्याच्यानुसार आपलं माइंड वापरून ते अंदाजा लावू शकतात. अशा प्रकारे आपला हा टॉपिक कव्हर झाला आहे. याच्यात तुमचे 3 ते 4 मार्क कव्हर होऊ शकतात. म्हणून लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा या व्हिडिओला. आणि हे बघा, हा चार्ट नक्की आठवण ठेवा. हे बघा, हा चार्ट नक्की आठवण ठेवा.